हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार. बरं का मित्रांनो, आज 1-1 पोर्टल ओपन झालेला आहे आणि कॉस्मिक एनर्जी खूप आहे. म्हणजेच ब्रह्मांडातील जी ऊर्जा असते ते खूप जास्त प्रमाणात आज फ्लो होत आहे आणि नवीन वर्षामध्ये हे 111 पोर्टल ओपन झाल्यामुळे खूप एनर्जेटिक आजचा हा दिवस आहे. तुम्ही जे काही मागाल ते 100% पूर्ण होत असते आणि 100% फास्ट असं मॅनिफेस्टेशन हे होत असते. म्हणून आपल्याला ह्या 1-1 पोर्टलमध्ये काही रिच्युअल करायचे असतात, तर ते नक्की करायचे आहेत. ओके. आणि जे कोणी आत्तापर्यंत 1 तारखेला स्क्रिप्टिंग केले नसणार, तर आजचा दिवस खूप छान आहे आणि हे 2025 वर्ष हे पूर्ण सफलताचं वर्ष आहे. तर तुम्हाला जे काही मागायचं असेल ब्रह्मांडाला, तर मागू शकता. म्हणजेच तुम्ही जेव्हा स्क्रिप्टिंग कराल त्यामध्ये तुमच्या विशेष त्या सत्यामध्ये आलेल्या आहेत, त्या पूर्ण घडलेल्या आहेत आणि तुम्ही त्यामध्ये जीवन जगत आहात. या पद्धतीने स्क्रिप्टिंग करायची आहे. ओके. तर आज 1-1 पोर्टल आहे. तर सर्वात प्रथम या 1-1 पोर्टलसाठी आपल्याला ग्रॅटिट्यूड पे करायचं आहे. ओके. तर ग्रॅटिट्यूड पे कसं करणार? ब्रह्मांडाला थँक्यू थँक्यू थँक्यू, धन्यवाद 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 युनिवर्स, ब्रह्मांड, तुम्ही ज्या कोणत्या एनर्जीला मानता, त्या सुप्रीम पॉवरला मानता, त्यांचं नाव घ्या आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, या नवीन वर्षासाठी धन्यवाद, आजचा दिवस दाखवण्यासाठी धन्यवाद, माझ्या श्वासासाठी धन्यवाद आणि हे जे 1111 पोर्टल आहे त्याच्यासाठी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, 2025 साठी धन्यवाद. आणि हे 2025 वर्ष हे खूप असं सफलताचं आपल्याला सफलता मिळवून द्यायचं हे वर्ष आहे. त्यामुळे तुम्हाला स्क्रिप्टिंग करायचं आहे. ग्रॅटिट्यूड पे केलं, आजच्या दिवसासाठी केलं, स्वतःच्या श्वासासाठी केलं, 2025 साठी केलं आणि 111 पोर्टलसाठी सुद्धा धन्यवाद दिलं. तर आता यामध्ये स्क्रिप्टिंग करताना तुम्हाला स्वरविज्ञानचा सुद्धा मी यामध्ये उपयोग कसा करायचा हे सुद्धा सांगणार आहे. ओके. तर तुम्हाला स्क्रिप्टिंग करायच्या अगोदर स्क्रिप्टिंगमध्ये लिहायचं आहे. म्हणजेच तुम्हाला लिहावं लागेल त्यामध्ये सुरुवातीला लिहायचं धन्यवाद 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 आणि त्यानंतर तुम्ही ज्या कोणत्या एनर्जीला मानता, ज्या सुप्रीम पॉवरला मानता, त्या सुप्रीम पॉवरचे त्यामध्ये नाव लिहायचे आहे आणि हे म्हणायचं आहे की मला डिअर युनिवर्स, मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, त्यानंतर तुमची विश लिहायची प्रेझेंट टेन्समध्ये. ओके. धन्यवाद 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 डिअर युनिवर्स, मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, जसं हेल्थ मॅनिफेस्ट करायचं असेल तर मी खूप स्वस्थ आहे, एनर्जेटिक आहे, स्ट्रॉंग आहे असं. आणि ज्यांना रिलेशनशिप आहे तर त्यांनी त्यांच्या फॅमिलीसोबत खूप हॅपीली राहत आहेत असं लिहायचं. त्यानंतर मनीसाठी असेल तर मी अबंडन्स प्रॉस्परस जीवन जगत आहे यामध्ये असं लिहायचं. ओके. तर लिहिताना धन्यवाद 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 डिअर युनिवर्स, मला हे सांगताना खूप खुशी होत आहे की, त्यामध्ये तुमची विश लिहायची आहे. अगोदर तुम्हाला तुमच्या मनामध्ये इंटेन्शन हे ठेवायचं आहे की म्हणजे ही अफर्मेशन देत राहायचं आहे लिहिण्यापूर्वी. ईश्वराच्या कृपेने, म्हणजे कसं लिहायचं हे सांगितलं. आता त्यामध्ये लिहित असताना तुमच्या मनामध्ये ही अफर्मेशन चालू ठेवायची आहे की ईश्वराच्या कृपेने मी जे लिहिते ते सत्य होते, ईश्वराच्या कृपेने मी जी लिहिते ते सत्य होते, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, ही अफर्मेशन चालू राहणार. आणि त्या सर्वात अगोदर तुम्हाला यामध्ये स्वर विज्ञानचा उपयोग करायचा आहे स्क्रिप्टिंग लिहिण्या अगोदर. ओके. तर तुम्हाला तुमचं स्वर अगोदर चेक करायचं आहे. नाकावरती असे दोन्ही हात ठेवायचे, अल्फाबेट ए असतो ना त्या पद्धतीने, आपण जसं बंगला आणि घर असं म्हणतो ना, दोन्ही हात एकमेकांना जुळवतो आणि म्हणतो की हे बघा घर, तर त्या पद्धतीने अल्फाबेट ए असं बनवायचं आणि नाकावर थोडं वरती, नाकाच्या वरती असं टच करत कोणत्या नॉस्ट्रलमधून जास्ती हवा पास होत आहे
ज्या नाकातून वायूचा प्रवाह जास्त निघत आहे, श्वास जास्त येत आहे, तो ॲक्टिव्ह नोस्ट्रल असतो. ओके, तर ते श्वास चेक करायचा आणि बघायचं की तुमचा ॲक्टिव्ह नोस्ट्रल कोणता आहे. ओके, तर जर तुमचं ॲक्टिव्ह नोस्ट्रल चंद्रस्वर असेल आणि चंद्रस्वरमध्ये 16 बोटापर्यंत जे जलतत्व ॲक्टिव्ह असते चंद्रस्वरामध्ये, जेव्हा तुम्ही चंद्रस्वर ॲक्टिव्ह आहे आणि तुम्ही तुमच्या छातीच्या खाली म्हणजे नाकाच्या खालीपासून तर 16 बोटापर्यंत मोजा आणि तिथे तुमचा डावा हात ठेवा आणि तुम्ही जो श्वास घेता चंद्रस्वराने, तर तो तुमचा उजवा जो स्वर आहे राईट स्वर तो बंद ठेवा आणि चंद्रस्वराने तुम्ही जो हवा सोडत आहात नाकाद्वारे तो चेक करा की किती बोटापर्यंत येत आहे. जर 16 बोटापर्यंत जर येत असेल तर तो आहे जलतत्व, चंद्रस्वरामध्ये जलतत्व. ओके, यामध्ये नंतर तुमचे उजवं नोस्ट्रल बंद ठेवून आपल्याला श्वासाला चंद्रस्वराने होल्ड करायचं आहे. त्यानंतर तुमच्या डाव्या हातानेच पेन आणि वही उचलून त्यावर ओम काढायचा आहे स्क्रिप्टिंग लिहिण्यापूर्वी. ओके, मी हे सांगायला थोडं विसरली होती, त्यासाठी सॉरी. तर सुरुवातीलाच ही प्रोसेस करायची आहे. तुम्ही पेन आणि तुमचं जे काही डायरी आहे ते डाव्याच हाताने उचलायची आहे आणि त्याच डाव्या हाताने चंद्रस्वरामध्ये ओम काढायचा आहे श्वासाला होल्ड करून, म्हणजे सगून करत श्वासाला होल्ड, म्हणजे पोटाचं जे नाभी असते त्यामध्ये होल्ड करून ठेवायचं आहे, कुंभक लावायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ओम लिहायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही ईश्वराच्या कृपेने मी जे लिहित आहे ते सत्य होत आहे आणि त्यानंतर स्क्रिप्टिंग चालू करायची. धन्यवाद 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 डिअर युनिवर्स. मला हे सांगताना खूप खुशी होत आहे की मी अबंडंट आणि प्रॉस्परस लाईफ जगत आहे. ज्यांनी हेल्थ आहे, मी स्वस्थ आहे, मी खूप खुश आहे. ज्यांना जॉब पाहिजे त्यांनी लिहायचा. मला माझा गव्हर्नमेंट जॉब मिळालेला आहे या पद्धतीने. ओके, ते लिहिल्यानंतर तुम्ही त्यानंतर हे जे काही आहे त्याला एक कहाणी टाईप लिहायचं आहे स्क्रिप्टिंगमध्ये. हे मी स्क्रिप्टिंग सांगत आहे. ओके, त्यामध्ये त्यानंतर तुम्ही एक ओळ लिहून झाले किंवा ओम लिहून झालं तरी तुम्ही एक ओळ लिहून झाली तर तुम्ही जो श्वास घेतला आहे त्याला निर्गुण करू शकता, म्हणजे सोडू शकता. त्यानंतर तुम्ही उजव्या हाताने पूर्ण स्क्रिप्टिंग करायची आहे. ओके, जलतत्वामध्ये चंद्रस्वरामध्ये जलतत्व, ज्यांचं जलतत्व ॲक्टिव्ह नसणार तर त्यांनी ॲक्टिव्ह कसे करणार, तर तुम्हाला 3 मिनिटपर्यंत वम वम वमचा चॅन्टिंग, बीजमंत्राचं चॅन्टिंग करायचं आहे वम. ओके, त्यानंतर वमचं चॅन्टिंग झाल्यानंतर आपल्या तोंडामध्ये जसं थोडं सलायवा टाईप येईल, तोंडामध्ये पाणी सुटल्या टाईप, आणि 16 बोटापर्यंत मोजायचं, छातीपर्यंत येते का नाकाच्या खालून. ओके, आणि कसं चेक करायचं तत्व वगैरे ते आपल्या चॅनलवरती आहे, त्रिशूला युनिवर्स चॅनलवरती, तिथे सुद्धा जाऊन तुम्ही चेक करून जलतत्व ॲक्टिव्ह आहे का, चंद्रस्वर ॲक्टिव्ह आहे का. आणि ज्यांचं राईट स्वर चालू आहे तर त्यांनी चंद्रस्वर कसं ॲक्टिव्ह करणार, तर त्यांनी स्क्रिप्टिंग करण्यापूर्वी उजव्या कुशीवर झोपायचं आहे 5 मिनिट, आणि जो उजव्या कुशीवर झोपल्यानंतर तुमचं 5 मिनिट झोपल्यानंतर आपोआप चंद्रस्वर ॲक्टिव्ह होत असते. ओके, किंवा तुम्ही उजव्या साईडला राईट जो बॉल स्माइली चेंडू असतो तो जरी राईट साईडला राईट खाकेमध्ये ठेवून थोडासा दाब द्यायचा आणि उजवी नोस्ट्रल बंद करून ठेवायची. त्याच्या 2-3 मिनिटानंतर तुमची लेफ्ट स्वर म्हणजे चंद्रस्वर सुद्धा चालू होऊन जाईल. तर या पद्धतीने तुम्हाला स्क्रिप्टिंग करायची आहे. आणि ज्यांची स्क्रिप्टिंग वगैरे झाली आहे आणि त्यांना 1-1 पोर्टलचा लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी 1 विष 11 वेळा लिहून काढायचा आहे. ओके, 1 विष 11 वेळा प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचं आहे. त्यानंतर त्या विशेषला एकदा पूर्णपणे वाचायचं आहे आणि त्या विशेषचे जे काही तुम्ही 1 विष लिहिला त्या विशेषला व्हिज्युअलाइज करत तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे. ओके, मेडिटेशन झाल्यानंतर त्या विषला पूर्ण आजचा दिवस मेडिटेशन करताना तुमच्या समोर वगैरे ठेवायचा आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या जे काही तुम्ही शीटवर लिहिले, डायरीवर लिहिले, त्या जे पेज आहे त्या पेजला तुम्हाला बर्न करून घ्यायचं आहे आणि युनिवर्सला हे सत्य झालं आहे असं मनात अफर्मेशन देत
जे मी लिहिलं आहे ते पूर्ण झालेलं आहे. थँक्यू 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 असं म्हणत ते चीट आहे ती जाळून टाकायची आणि ज्याच्यात धूळ असतात ते ॲशेस युनिवर्समध्ये फ्लो करायचा आणि अफर्मेशन द्यायची की माझी ही विश पूर्ण झाली आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. ह्या विशला पूर्ण करून देण्यासाठी धन्यवाद 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 असं युनिवर्सला ग्रॅटिट्यूड पे करायचं आहे. आणि आजच्या दिवसासाठी ग्रॅटिट्यूड पे करत आपल्याला 11 वाजता सुद्धा तुम्हाला आजचा पहिला मंथ म्हणजेच आजची 11 तारीख पहिला मंथ आणि 2025 आहे. 11 वाजता तुम्ही एका विशसाठी मेडिटेशनसुद्धा करू शकता. तुम्ही गायडेड मेडिटेशन करा किंवा तुमच्या मनाने सुद्धा तुम्ही गायडेड मेडिटेशन करू शकता. आणि एक विशला घेऊन 11 वेळा लिहा आणि त्यावर व्हिज्युअलायझेशन करा. त्यानंतर त्या विशला आज तसंच पेपर ठेवा आणि जे काही तुम्ही रिच्युअल करता तर ते तुम्ही वाचत चला. ओके. आणि व्हिज्युअलाइज करत चला. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्याला त्याला जाळून ॲश जे धूळ असते त्याला युनिवर्समध्ये फ्लो करा की थँक्यू 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 हे पूर्ण झाल्यासाठी. आणि स्क्रिप्टिंग कसं करायचं हे सुद्धा मी यामध्ये सांगितलं आहे. मेडिटेशन करा. चंद्रस्वरामध्ये जलतत्वामध्ये तुम्हाला स्क्रिप्टिंग करायची आहे. कसं करायचं ते सुद्धा सांगितलं आहे. ज्यांचं चंद्रस्वर ॲक्टिव्ह नाही आहे त्यांनी उजव्या साईडवर झोपून 5 मिनटं राहायचं आहे. चंद्र ॲक्टिव्ह होत असतो किंवा स्माइली चेंडू उजव्या काखेमध्ये लावून ठेवा आणि थोडा दाब द्या. 2 मिनिटांनी ते सुद्धा होणार. जलतत्व ॲक्टिव्ह कसं करायचं, वम वम मंत्रांची चांटिंग करायची 3 मिनिटपर्यंत आणि 16 बोटांपर्यंत आपलं तत्व चेक करायचं जलतत्व. यामध्ये तुम्ही स्क्रिप्टिंग करा आणि कहाणी टाईप लिहा की तुम्हाला जॉब लागली तर तुम्ही कोणाकोणाला सांगत आहात, तुम्हाला काँग्रॅच्युलेशन कोण करत आहेत, तुम्ही पार्टी कुठे करत आहात, ऑफिसमध्ये कोणता ड्रेस घालून कुठली बॅग घेऊन जात आहात, ते सर्व फिलिंग यामध्ये ॲड करा. ओके. तर ह्या पद्धतीने 11 पोर्टलचं जे काही रिच्युअल आहे ते करा. आणि जे काही कॉस्मिक एनर्जी आता ब्रह्मांडातून फ्लो होत आहे त्याचा पूर्णपणे लाभ घ्या. आणि तुम्ही जे जे मागाल ते आज पूर्ण होत असते. कारण हे वर्षच सफलताचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मेडिटेशन आणि ग्रॅटिट्यूड यावर भर द्या आणि स्वरविज्ञानचा सुद्धा यामध्ये उपयोग करा. नक्कीच तुम्हाला सफलता मिळणार. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. थँक्यू फॉर एव्हरीथिंग.